चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांच्या सोनोग्राफी सुविधेचा प्रश्न गंभीर बनला आहे। रुग्णालयात कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने आठवड्यातून केवळ एकच दिवस सोनोग्राफी होत असल्याची माहिती समोर आली आहे। 2017-18 मध्ये उपजिल्हा रुग्णालयात मंजुरी मिळाली व भव्य इमारत उभी राहिली, मात्र रेडिओलॉजिस्टच्या कायमस्वरूपी पदाला मंजुरी नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान रुग्णालयाचा खासगी सोनोग्राफी केंद्रासोबत करार नसल्याने शासकीय सोनोग्राफीसाठी महिलांना लांब रांगा लावाव्या लागत आहेत। नंबर न लागल्याने काही महिलांना खासगी केंद्रांमध्ये 3 ते 3.5 हजार रुपये खर्च करावे लागत असल्याची तक्रार आहे। याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रीतम खंडाळे यांनी खासगी सोनोग्राफी केंद्रांकडून शासकीय दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याचा रुग्णांनी थेट तक्रार करावी व कारवाई केली जाईल असे आवाहन केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट। मी डॉक्टर प्रीतम खंडाळे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी। आपल्याकडे सोनोग्राफीसाठी लागणारं रेडिओलॉजिस्टचं पद पूर्ण वेळ भरलेलं नाही आहे, परंतु येथील रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा रुग्णालयातून रेडिओलॉजिस्ट हे आठवड्यातून 2दा येत असतात। त्यापैकी मंगळवारला गरोदर मातांची सोनोग्राफी होते व गुरुवारला इतर रुग्णांची सोनोग्राफी केल्या जाते। ज्या गरोदर माता इथं सोनोग्राफी काढण्यासाठी येतात आणि एका विशिष्ट सोनोग्राफीचं नाव सांगून सिस्टर लोक तिथं काढला पाहिजे, हे योग्य आहे का? नाही, इमर्जन्सीमध्ये म्हणजे तात्काळ सोनोग्राफीची जेव्हा स्त्रीरोग तज्ज्ञांना गरज असते त्यावेळेस मंगळवार हा दिवस जर नसेल आणि त्या व्यतिरिक्त इतर दिवशी सोनोग्राफी काढायची गरज पडल्यास ती नाईलाजाने खाजगीमध्ये रुग्णांना कोणत्या तरी सोनोग्राफी सेंटरला काढायसाठी पाठवले जाते। आणि जे खाजगी सोनोग्राफी सेंटर असतील ते 3,500 किंवा 4,000 घेतात, ते नियमानुसार योग्य आहे का? शासनाने जे दर ठरवून दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त जर कोणत्याही सोनोग्राफी सेंटरनी अतिरिक्त पैसे रुग्णाकडून घेतले असेल तर त्यांनी तात्काळ या रुग्णालयात किंवा 104 नंबरवर ऑनलाईन तक्रार करावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल।